व्यंकटेश पॅराडाईज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे। व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। पुरंदर हवेलीतील 16 गावांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच करणार पाण्यासाठी जन आंदोलन एल्गार। यावेळी संदीप भाऊ मोडक, अध्यक्ष हवेली उभाटा शिवसेना, राहुल चोरगे प्रदेश सचिव NCP, निवृत्ती अण्णा बांधल, प्रवीण अबनावे अध्यक्ष सामाजिक विभाग राष्ट्रवादी, उल्हास आबा शेवाळे राष्ट्रवादीचे पुरंदर कार्याध्यक्ष, योगेश फडतरे, किरण सावंत, सोमनाथ कुटे, सचिन दांगट, फिरोज खान, सचिन गावडे, भरत पिसे, शहाजी कदम, युवराज बेलदरे, दिलीप भापकर, सुधीर झेंडे, पियुष घुले, दिलीप जाधव, अनिल जगताप, मधुकर लाड, बाळासाहेब काळभोर, नितीन माने, ॲडव्होकेट शिवाजीराव कामते, नंदलाल मौर्य, दत्तात्रय जगताप, सचिन पवार, किरण कांबळे, विकास काळजी, प्रकाश माने, धम्मरत्न सूर्यवंशी, आबासाहेब दगडे, सोमनाथ मासाळ, ज्ञानोबा धावडे याचबरोबर हवेलीतील 16 गावातील अनेक ग्रामस्थ या पाणी संदर्भातील बैठकीस उपस्थित होते। आपण पाहत आहात सह्याद्री 24/7। आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। परंतु आपण त्या प्रश्नाला एक वाचा फोडली, त्याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपलं आभार व्यक्त करतो आणि आपण खरं तर मार्गदर्शन करावं अशी या निमित्तानं विनंती करतो। 10वी डिपार्टमेंट आहे मंत्रालयात, माझं अर्ध आयुष्य गेलं प्रॉपर मंत्रालयात, बाकीचं अगोदर जिल्ह्यांना गेलं। नगर नियोजन असं खातच आपल्याकडे नाही आहे। हे सांगतो एवढ्यासाठी की तुम्ही 18 गावं घेतली, एकेकाळी 13 गावं घेतली, नंतर 17 गावं घेतली, ही संख्या 31 वर गेली। परंतु ह्या गावात येणाऱ्या समस्या किंवा तिथल्या बेसिक कम्युनिटीज हे कधीच आपण लक्ष त्याच्याकडे आणलं दिलं नाही सचिनजी। त्याच्यामुळे हा सगळा प्रश्न निर्माण झालाय आणि हे कुणी थांबवू शकत नाही। शहरीकरण हे कुणी थांबवू शकत नाही। परंतु आज हे आपल्या ज्या 18 गावातला प्रश्न निर्माण झालेला आहे, याच्यावरती मी गेले 5 वर्ष, राहुल तुम्ही त्या मीटिंगला होते निसर्गाच्या, त्या मीटिंगमध्ये मी हा प्रश्न मांडला होता। मला ज्यावेळेस पुढे बोलायची संधी मिळाली की आंबेगावात तुम्ही गेला तर छोट्या गल्लीतून ज्यावेळी जाता उल्हासजी, त्यावेळी ते सापाच्या वेटोळ्यासारखे 2-2 इंच नळ्याच्या हे आहे सारखं ज्वारीची पेंडी बांधायची, तसे त्या जागोजागी त्या नळ्या बांधल्यात रस्त्याचे। मुळात रस्ते छोटे, त्याच्यात दोन्ही बाजूला 2 पाईप, त्याच्यातून एक गाडी कशी तरी पुढे द्यायची, असा सगळा तो प्रश्न आहे। आणि हे जर असेल तर हे दुसरं तिसरं काय नाही तर पॉप्युलेशनचा प्रचंड दबाव, लोकसंख्या वाढीचा, आणि इंग्लिशमध्ये आम्ही त्यांना रॅम्पंट अर्बनायझेशन म्हणतो, किंवा अगदी आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं तर अंधाधुंद शहरीकरण। पण ह्याचा अर्थ असा नाही की सरकारकडे याला उत्तर नाही, ह्याचा अर्थ असा नाही की सरकारमध्ये हे सोडवणारे ब्रेन्स नाहीये, किंवा ह्याचा अर्थ असा नाही की सरकार नागरिकांच्या खिशातून पैसे काढून मोठ्या मोठ्या तज्ञ लोकांना त्यांचे पगार देत नाही आणि हे करू शकत नाही। आज पाणी उपलब्ध नाही हा प्रश्न नाहीये, पाणी उपलब्ध नाही हा प्रश्नच नाहीये। आज याची परिस्थिती असे, सगळ्यात जास्त पाणी खडकवासला याच्यामधून आतापर्यंतच्या सीझन मध्ये जास्त क्युसेकनी सोडलं जाते आणि खालचं इंदापूरचं धरण पॅक फुल झालं आणि खाली चाललं आता तिथूनही, म्हणजे आपली सगळी क्षमता संपली। जवळपास अजून महिना 6 महिन्याचा पाऊस काळ शिल्लक आहे। तर मग ह्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने सध्या तरी प्रशासकच आहे, जनरल बॉडी म्हणजे प्रशासकच आहे, हे सगळं करून हे पॅचवर्क करणं। आता इथं अण्णा नाही आहेत, साबळे अण्णा, तिथे गेलो, विजू भाऊ दगडे आले, ते म्हणजे मुंडीची परिस्थिती जरा बरी आहे, पण पिसुरीला अजिबातच टँकर नाही आहेत त्यांच्याकडे। मला वाटतं त्यावेळेस 10 का 12 टँकर आपण ते भोसले साहेबांशी बोलून, पण हे ठिगळं लावण्याचा प्रकार झाला, टेम्पररी सोल्युशन। जोपर्यंत माझं म्हणणं असं आहे की खडकवासला धरणातून मी तर म्हणे फुरसुंगीपर्यंतच काय, उरुळी कांचन तिथून पुढच्या 25-30 वर्षाचा अनेक सरकारने क्रेडिट धरून
उरुळीकांची लोकसंख्या खूप वाढणार आहे, तिथे स्कीम चालल्या. आता अशा परिस्थितीत तिथपर्यंत गृहीत धरून जोपर्यंत खडकवासला धरणातून मी म्हणेल 4 फुटी द्या, 6 फुटी द्या, पाण्याची कमतरता नाही. अजून तर पाणी चाललं, उजनी भरून खाली चालले. दोन्ही मार्गाने तुम्ही तो सोडवा प्रश्न, पण हा प्रश्न सोडवायला जोपर्यंत इरिगेशन खातं आणि महापालिका यांच्यावर आपण जनमताच्या रेट्याचा दबाव टाकत नाही तोपर्यंत त्यांना जाग येणार नाही. कदाचित बऱ्याचशा लोकांचा जन्म नसेल, ज्येष्ठ नागरिकांना आठवत असेल हा हे 62 साली हे फुटलं होतं. ह्याच्यात पाणी कॅपॅसिटी साठवण्याची एवढी छान छोटी आहे की ते सगळं पाणी पुण्यात आलं होतं आणि ते सगळं पुणे शहर त्यावेळेच्या. हे एवढ्यासाठी दाखवलं की आपल्याला पाणी कुठून येत आहे, तर पाणी ऍक्च्युली या 3 धरणातून येतं आणि इथून सप्लाय केला जातो. फक्त याची कॅपॅसिटी केवळ 3 TMC आहे. पुढे हा आता हे पुण्यात जी नवीन गावं आली त्याच्याबाबतची माहिती आहे. पुढे हे बघा, आता हे जे व्हायलेट करणे दाखवलंय मूळचं पुणे, हे मूळचं पुणे. हे कदाचित कॅन्टोन्मेंट बोर्ड असण्याची शक्यता आहे किंवा रेस्टोरंट असण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं तुमची आता आपली वाढीव गाव. तर हे आपण 8 गावाचं बोलतो म्हणजे ते थोडेसे आपण लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये विचार केला पाहिजे की वाकुली गावचा जसा प्रश्न सुटला पाहिजे तसा या सूज वगैरे या गावाचा कधीतरी सुटलाच पाहिजे. हे बी महापालिकेची जबाबदारी आहे. पुढे ही 11 गावं राहुलजी सुरुवातीच्या तुमच्या टप्प्यामध्ये आलेली आणि नंतर ही 23 गावं आली. आता लोकसंख्येचं प्रमाण पाहिलं तर 55 लाख लोकसंख्या पुणे शहराची त्यावेळेची म्हणजे 2023 ची, आता गेल्या वर्षीची आहे. आणि ही जर लोकसंख्या एकत्र आपण केली तर जवळपास 19% लोकसंख्या आपण ऍड केलेली आहे. पण त्या प्रमाणात पाण्याची वाढ केली नाही हे याच्यानंतर लक्षात येईल. हे TMC पर इयर म्हणजे लागणारं पाणी आणि हे वाढलेली लोकसंख्या सगळ्या गावाची. पुढे आता हे थोडस जरा शांततेने बघा की त्यांनी 2052 पर्यंतची 33.42 सचिनजी हे दिले म्हणजे आपली रिक्वायरमेंट जी जाणार आहे. आता 2037 ला 26 जाणार आहे आणि आपल्याकडे मुळात आता 27 अवेलेबल आहे. आज ना उद्या या सरकारला किंवा येणाऱ्या सक्सेसिव्ह सरकारला, किंवा सरकार ही परमनंट संस्था आहे. राजकारणी बदलतात, पुढारी बदलतात किंवा ते सरकारमधली माणसं बदलतात, मंत्रिमंडळावर पाणी विचारावं लागणार आहे. वाढीव हातीच्या या 34 गावांच्या मेन याच्यासाठी आपण हे बसल्या किंवा दिसेल टँकर वगैरे शब्द म्हणजे मी तरी माझ्या 35 वर्षाच्या नोकरीमध्ये खेडेगावात नोकऱ्या केल्या, आदिवासी भागात नोकरी केली, परंतु खेड्यांना निवृत्त्यांना टँकरनी पाणी पुरवठा केलं जातं हे काम केलं. पण शहराच्या एखाद्या ठिकाणी पाणी पुरवठा टँकरनी केलं जातोय हे पहिल्यांदाच पाहतोय. आता ज्या ठिकाणी आपण बसलोय तिथं तुमच्या उंडरी पिसुळ्या टँकरनी पाणी आहे. 57 टँकर उंडरी देवाची आहे आजही. तर ह्याच्यातून एवढं दाखवलं की कुठल्याही शहरी भागामध्ये टँकरनी पाणी पुरवठा करणं हे म्हणजे थोडीशी त्याला पण हास्यास्पद कल्पना आहे. परमनंट सोल्युशनच काढलं पाहिजे. आता हे त्यांनी इथं म्हटलं पुढील 15 वर्षाचा विचार करता सुमारे 13.26 TMC वाढीव पाणी म्हणजे एकंदर 26 TMC पाणी लागणार आहे. आणि पुढे एक स्लाइड येणार आहे की आपल्याला 27 TMC प्रकल्प आहे. ठाणे जिल्ह्याच्या वरिष्ठ टोकाला जिथे दीव दमन बेट आहे तिथं पिंजाळ नावाचा प्रकल्प आणखी मोठं पाणी जे त्या नर्मदा नदीतून समुद्राला मिळतंय ते आणून मुंबईला आणण्याचा प्लॅन आहे. तसंच आज जे आपलं पाणी अगदी इंदापूरच्या धरणातूनही खाली चाललंय ते कुठेतरी आपल्याला अडवावं लागेल असं सरकारला. तो जाऊ द्या, आजचा मुद्दा तो नाहीये. पुढचा नेक्स्ट हे आता हे जे आहेत ना हे नव्याने सामाजिक गावासाठी लागणारा पाणी पुरवठा वगैरे तपशील आहे. पण याच्याही मी फार बोलत जात नाही कारण त्याच्यामध्ये आलेल्या सगळ्याच गावांची माहिती माझ्या एकत्र आलेली आहे. ही सगळी गावं आता आपली इथून सुरू होतात. याच्यामध्ये हडपसरचा काही पार्ट येतो, शेवळेवाडी, पुढे गेला पुढच्या आपल्याशी संबंधित गाव आहे. हे थोडंवरच गाव आहे, तिकडचं कोरडे गाव आहे. पुढचे गुरुळे आपण बसलो इथं पुढे उंडरी पिसुळे असेल पुढे मध्ये गेले उंडरी पिसुळे गेले बोला. चला पुढचे
गावोगाव त्यांनी काय काय सध्या करताय हे दाखवतोय. तुम्ही काही पाण्याची गरज नाही की सध्या तिथे कसं पाणी पुरवठा केला जातोय. माळुंगी पटपट फक्त नजर मारतो गाव नेक्स्ट उत्तर नगर न्यू कोकणे पुढे पुढे आंबेगाव बुद्रुक आपल्याकडे आहेत 14.99 त्याच्या परिस्थिती तरी एकदा निम्म तरी मिळतंय. 50% माझ्यावर विश्वास ठेवा. त्या वेटोळ्याच्या पाईपलाईन मिळतंय आले पुढे त्यामुळे उशीर आले सगळ्यांच्या. एवढं आहे तुमच्याकडे दररोजची गरज आहे 14.99 ची आणि मिळते 8.7 आणि त्यांनी आम्ही एकत्रितरित्या 19ला प्रचार केला आताही केला. परंतु प्रत्येक रस्त्यावरती वेगळा अर्थ काढू नका ते त्यांच्या पक्षाची गरज होते. तर असं आहे की तिथं सुद्धा एवढ्या मोठ्या गावामध्ये अर्धच पाणी महापालिकेचं जाते आणि बाकीचे पाणी लोक व्यवस्था करतात वेगवेगळ्या मार्गाने. नऱ्याचे हे आले का आपले नऱ्याचे लोक सुद्धा आले आउट ऑफ इंटरेस्ट. किती गंभीर समस्या आहे बघा. पुढे आंबेगाव बुद्रुक एवढा पाणी पुरवण्यासाठी एकच आंबेगाव आम्ही सिलेक्ट करतो. पुढे एक पण आंबेगाव नाही त्याचं कारण आहे ना तिथले नगरसेवक जास्त ऍक्टिव्ह आहे आणि 7 जण मिळून एकत्र बांधतात. वर्षाताई सगळे एकत्र बांधतात पाण्यासाठी. म्हणजे वर्षाताई आपल्या तापके जिल्हादेवाडी हे आपले हो एक सापडलं महापालिकेकडून होणार. त्याचं एक कारण सांगतो. ह्या मांगडेवाडी ते तिलारेवाडीत पाणी पुरवठा खात्यातले एक इंजिनियर राहतात त्याच गावचे मांगडे नावाचे. तुम्ही म्हटलं तुझ्या गावात का पाण्याचा पुरवठा नाही त्यानंतर सांगेल वडील तुम्हाला. म्हणजे छोट्या होती लोकवस्ती त्यावेळेस त्यांनी ती टाकी बांधून घेतली त्याचा त्यांना फायदा झाला भविष्यात. हा लोकसंख्या कमी आहे पण ती टँक झाली ती बऱ्याच पूर्वी झाली. अगदी जिल्हा परिषद असताना झालेली. तिथे जिल्हा परिषद असताना ब्लँक खुर्ची घेऊन खरं तर सर्वप्रथम मी साहेबांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट मला वाटते प्रस्थापितांनाही जमली नाही ती साहेबांनी आज आमच्या समोर करून दाखवलेली आहे. मागाशीच आपण स्लाइड्स पाहिल्या. आता आम्ही पिसोळी बाबतीत बोलतो. जवळपास 7.5 TMC पाणी साहेब रोज लागते आमच्या पिसोळीसाठी. म्हणजे 1 MLD म्हणजे 10 लाख लिटर याप्रमाणे जर पाहिलं तर 75 लाख लिटर पाणी रोजचं लागत आहे पिसोळीला आणि ते मिळत आहे 3.5 लाख लिटर. मी तर म्हणतो 5 TMC पकडा की रोज नॅचरल सोर्सेस म्हणून आपल्याला 2-2.5 TMC पाणी मिळत असेल. 5 TMC पकडलं तरी आज 50 लाख लिटर पाणी लागते आपल्याला. 50 लाख लिटर पाणी जर लागत असेल त्याला आपण जर एक टँकर 10,000 लिटरचा असतो त्याप्रमाणे गुणले तर आपल्याला 500 टँकर जवळपास विकत घ्यावं लागतात. त्याची जर कॉस्टिंग काढली तर 500 गुणिले 600 रुपयाचा टँकर असेल 6×5 3 लाख रुपयाचं रोज पाणी आपल्याला विकत घ्यावं लागते. ज्याची महिन्याची किंमत होती 90 लाख रुपये. 90 लाख रुपये महिन्याची किंमत होते तर 12-9 वर्ष म्हणजे 1 वर्षाचं ते जवळपास 100 कोटीचं बजेट जाते. त्याच्यामध्ये मला तर वाटतं आपल्या लाईनचं पण काम होईल. पिसोळीबद्दल सांगतो आता जेवढी आपल्याला तर ही परिस्थिती साहेब आता या ठिकाणी आहे. आता आम्ही नेहमी आम्हाला लोक प्रश्न विचारतात. पाण्याचा प्रश्न आपण म्हणताय त्यात आपलं एक गाव फक्त राहिलं वडकी. आमचं गाव 99 साली महापालिकेत गेलं त्यावेळेला आम्हाला असं सांगितलं
की 5 किलोमीटर वरती पाणी महानगरपालिकेने द्यायचं असतं आणि आपण ब्रह्मकुमारीच्या वरती टेकड्यावरती त्यावेळेला साहेब सर्वे झाला होता. खडक बसल्यावर पाणी उचलायचं आणि वरती या डोंगरावरती त्या टाक्या बांधायच्या. त्या काळात 99 साली तिथं पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी व्हिजिट दिली होती. ती कृष्णमामा लोकरे आणि बाबासाहेब आपकेरे यांची जमीन होती की त्यांना कुठल्यातरी त्या जाग्याचा किड्याय म्हणा या पेटाय म्हणा वेगळा द्यायचा आणि त्या ठिकाणी ती 1 एकर जमीन द्यायची. आणि त्या ठिकाणी जर वरती टाक्या तुम्ही बांधल्या तर तो वाल सोडला तर तुम्हाला कुठेही मोटार बसवायची गरज नाही. 14व्या मजल्यापर्यंत 15व्या मजल्यापर्यंत पाणी तिथून सगळ्या भागाला जातं. खऱ्या अर्थानं पाण्याकरता इतकं प्रचंड सोसायट्यांना त्रास आहे आणि ते पैसे भरपूर जातात. जेजूभाऊनी सांगितलं गावाला रोजचे 3 लाख, पण आता आमच्या उंडीमध्ये सचिन जेटला माहिती एका सोसायटीला 3 लाख पुरत नाही. इतकं पाण्याला पैसा जातोय आणि या पाण्याचा जर तुम्ही पाठलाग केला, आपल्या मताचे सगळे लोक आहेत, आपल्या आघाडीचे आमदार आहे, आघाडीचे खासदार आहेत, तुम्ही लोक आहेत. ह्या निवडणुकीमध्ये नाही पण त्याच्या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये निसर्ग मंगल कार्यालयामध्ये सचिन शेटकर आमची नावं घेऊन साहेबांनी सांगितलं होतं की तुमचे पाण्याचा प्रश्न आपण सोडू, पण याला सुप्रियाला तुम्हाला निवडून आणायचे. आणि आम्ही ते सतत ते आमचं ठेवलेलं आहे. तर आम्हाला याच्यामध्ये स्वतः पवार साहेबांनी लक्ष घालावा आणि पवार साहेब जोपर्यंत लक्ष घालणार नाही तोपर्यंत एवढा मोठा फंड येणार नाही. कारण आम्ही करोनाच्या काळामध्ये साहेबांना पुन्हा पत्र दिली होती की साहेब पाण्याचं फार अडचण येते आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता साहेबांबरोबर असता, ताई बरोबर असता, तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने तुम्ही साहेबांचा पाठपुरावा करा. आम्ही जरी केला तरी तो काय आमचं तिथपर्यंत तेवढं होत नाही. साहेब घेतात पाण्यावरती म्हणजे मी बोलतो. तुमच्या टॅक्स बाबतीत मला काही बोलता येणार नाही. मी टॅक्सचाही प्रश्न साहेबांना विचारला होता आणि आत्ताच्या इलेक्शनला सुद्धा साहेबांनी सांगितलं की आता पाण्याचा प्रश्न आपण काही करून सोडू. तर तुम्ही हे पुन्हा पुन्हा साहेबांना आठवण करून द्यावा की साहेब या 16, 17, 18 गावांचा प्रश्न प्रचंड 99 सालापासून आम्ही आता बघतोय. उंडरीमध्ये 60,000 लोकसंख्या होती 2011ची, आज तिथं लाखाच्या वर संख्या झालेली. त्यामुळं पाण्या प्रश्नावरती तुम्ही जर राबला, पाणी ह्या लोकांना दिलं तर तुमचं भविष्यात आमदाराबरोबर, खासदाराबरोबर, सर्वांबरोबर तुमचं सुद्धा त्याच्यात नाव निघणार आहे आणि त्याचा भविष्यात फायदा तुम्हाला होईल. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. जर फ्लॅटमध्ये तो 10 ते 15 बोर जास्तीत जास्त घेऊ शकतो, हजारो बोर घेऊ शकत नाही. त्या ठिकाणी पाण्याची खरंच कमतरता आहे आणि ज्या पद्धतीने ते आता लेखाजोगा महानगरपालिकेने जो दाखवला हा अत्यंत चुकीचा आणि घाणेरड्या वृत्तीचा आहे. आज आपल्या भागामध्ये लोकसंख्या, आज जर मुंडरी सारख्या ठिकाणचा जर विचार केला, जे सचिन भाऊनी आणि अण्णांनी सांगितलं की आमच्याकडे 1,500 हजार फ्लॅटची एक स्कीम आहे. आज ही जी लोकसंख्या दाखवली तुम्हाला 30,000 लोकसंख्या, ही 2011ची गणना आहे. आज तुम्ही इथं 2023ची दाखवता. ही तुम्ही फसवेगिरी केलेली आहे. हा महानगरपालिकेचा जो काय आहे ना काळ, हा ज्यावेळेस आपण फाडला जाईल आणि यांना उड्यावरती आणेल ना, त्यावेळेस भ्रष्ट अधिकारी आपल्याला जाणवते. आज पाण्याची क्षमता आपल्याकडे जर सगळ्यात धरणांची केली तर 17 ते 18 टीएमसी पाणी आज या भागामध्ये मिळतं. आज ज्या वेळेस आपल्याला 30 ते 35 टीएमसी पाण्याचा साठा दाखवला होता, हा साठा त्यावेळेचा 1996-97 सालचा होता. पण आज त्या धरणामध्ये सुद्धा एवढा गाळ वर आलेला आहे. आता गाळ वर ज्या वेळेस येतो, ज्या धरणाची क्षमता 5 टीएमसी होती ती आज 2.5 टीएमसी वरती आलेली. भवितव्यातला जर तुम्ही 2037-38चा जर लेखाजोखा केला तर आपल्याकडे तुम्ही सांगितल्या पद्धतीने पाण्याचा साठा नाहीये.
त्यासाठी सुद्धा सरकारने कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. पण हे आपल्याला बाकीच्या गोष्टीत न जाण्यापेक्षा आपल्या भागाला पाण्याची जी कमतरता पडते, आज जो तुम्ही आवाज उठवला हा खरंच योग्यरित्या आवाज हा तुमचा यशस्वी होईल. तुम्हाला आमच्यासारखे पदाधिकारी सुद्धा त्यावेळेस साथ देतील. आज तुम्ही आंदोलन छेडा, त्या आंदोलनामध्ये आमच्यासारखे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि उपस्थित नसेल तुम्ही सांगा तोडा फोडा, तिथं तोडा फोडायची सुद्धा आमची तयारी आहे. फक्त हे आंदोलन कसं यशस्वी होईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. तुमच्या पाठीशी वाट लावून आम्ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी तुमच्या सेवेत राहील. कारण एकदा जर ही पाण्याची समस्या मिटली तर आम्ही जरी पुन्हा दुसऱ्या पदाधिकाऱ्याचं काम करायसाठी गेलो ना तरी तो मतदार विचार करेल की बाबा हे कुठल्या तरी एका अधिकारी किंवा झेंडे साहेब असतील किंवा सचिन भाऊ यांनी काम केलेले तो समाज त्यांच्या मागे जाईल. तर याच्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. तुम्ही जर हे काम करत असेल तर तुमच्या आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीशी राहू. पाठीमागच्या कालखंडात पाहिलं की जो आमच्या फुरसुंगीपासून म्हणजे हडपसरपासून जो पालखी मार्ग आपला पंढरपूर पर्यंत जातोय, पण खऱ्या अर्थानं प्रचंड नागरीकरण तर या परिसरामध्ये वाढत चाललेलं आहे आणि रोज छोटे मोठे अपघात त्या प्रचंड होत असताना आतापर्यंत संदीप भाऊंनी सांगितलं अनेक पुढारी येतात, पावसाळी छत्रीप्रमाणे आश्वासनं देतात. त्याच पद्धतीनं पुरंदरला निवडणूक लागली की गुंजवणीचं आश्वासन देतं. खऱ्या अर्थानं सचिन शेट्टी सांगितलं की 2-2.25 लाख मतदान असणारा हा परिसर आमचा, परंतु आमच्या पिण्याच्या पाण्याच्या विषयी तर कोणीच काही बोललं जात नाही. आणि आपण खऱ्या अर्थानं एखादा अनुभवी डॉक्टर नाडी पाहून त्या रुग्णाचं निरीक्षण करतो किंवा नाडी पाहून त्याचा इलाज करतो, त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं प्रशासकीय सेवेचा आपला प्रदीर्घ अनुभव असताना त्या अनुभवाचा उपयोग नंतरच्या कालखंडात आपण या ठिकाणी करताय. या भागातल्या समस्या पिण्याच्या पाण्याच्या असेल किंवा या वाढीव टॅक्सच्या संदर्भातला असेल हा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण योग्य पद्धतीने त्या ठिकाणी हात घातलेला आहे. आणि आपल्याकडनं आमच्या सर्वांना या ठिकाणी जबाबदार माणसं बसलेली आहे. सर्व आम्हाला सर्वांना आत्मविश्वास आहे की आपण जे काम हातात घेतलेले पद असू नसू आपण त्या आपल्या प्रशासकीय कामाचा अनुभव त्या ठिकाणी पणास लावून आपण योग्य रीतीने सर्वांना मार्गदर्शन करून त्यातून ते काम सक्सेस करतात. उद्याच्या कालखंडामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी जे जे मिटिंग घेतात किंवा आंदोलन करण्याची दिशा ठरवतात त्या ठिकाणी आता मी जो फुरसुंगीतनं मला वाटतं आमचे कामटी साहेब आणि आम्ही इथं आलेलो आहे, परंतु आमच्याही गावामध्ये जे काही अडीअडचणी प्रश्न असतील त्या आपण आपल्याला सगळं उपजत ते माहिती आहे आपण ते सोडवताल. एक आम्हाला कुठंतरी आशा आहे तुमच्याकडनं. हेच नाही तर अशा अनेक कामाच्या संदर्भात तुमचा आम्हाला अनुभव आलेला आहे आणि आम्ही आतापर्यंत संदीप भाऊंनी सांगितलं 30-32 वर्ष इथं काम करतोय. अनेक पदाधिकारी आले, नेते आले, आमदार आले, खासदार आले, सर्वांना आम्ही जवळून पाहतोय. या ठिकाणी आम्ही कोणाला नाव ठेवणार नाही. आपण पक्षविरहित नाही, सर्वांना सर्व पक्ष या ठिकाणी आपण मिटिंग घेतली. जरी पक्ष नंतर पहिल्यांदा आपल्याला भेटणारे जे अण्णांनी सांगितलं, उल्हास शेट्टी सांगितलं, विकास शेट्टी सांगितलं की अतिशय चांगला प्रश्न त्या ठिकाणी साहेब आपण हातात घेतला. मी मनापासून आमच्या सगळ्यांच्याच वतीनं त्या ठिकाणी सर्वप्रथम आपलं त्या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. कारण खरं तरी वास्तविकता आहे. ज्यावेळेस आपण या ठिकाणी आकडेवारी दाखवली, आकडेवारी भले 10 वर्षापूर्वीची असते पण आशिया खंडामध्ये सर्वात फास्ट डेव्हलप होणारे शहर म्हटलं ते पुणे शहर. आणि हे होत असताना आज पुणे शहराकडे येणारा ओघ हा साहेब वाढणारच आहे दिवसेंदिवस. त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी कमी पडणार नाही. कारण प्रत्येक व्यक्ती आज त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये नोकरीच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं त्या ठिकाणी एक शेप शहर म्हणून त्या ठिकाणी पुण्याकडे पाहतोय. त्याच्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं, वेगवेगळ्या राज्यातनं त्या ठिकाणी पुणे शहराकडे येणारा ओघ हा ठिकाणी वाढलेला आहे. आणि हे होत असतानाच आज ज्यावेळेस पुणे महानगरपालिका त्या ठिकाणी आज हा संपूर्ण शहर डेव्हलप होत असताना ज्या स्कीम त्या ठिकाणी होतात, मोठ्या मोठ्या सोसायटी त्या ठिकाणी नव्यानं होतात, सचिनदादा म्हटले की आपण कुठंतरी व्यवसाय आणि राजकारण किंवा समाजकारण त्या ठिकाणी एकत्र काम करतोय म्हणून आपण ती जनसामान्यांची भावना त्या ठिकाणी समजतो. परंतु पुणे महानगरपालिका ज्यावेळेस एखादा प्रोजेक्ट त्या ठिकाणी होत असतो त्यावेळेस बिल्डरांकडे लिहून घेते की जी स्कीम आपण करताय त्यांचा पूर्णपणे स्कीम कंप्लीट झाल्यानंतर पाण्याची जबाबदारी या त्या बिल्डरकडे त्या ठिकाणी असते.
परंतु ज्यावेळेस सोसायटीचं कम्प्लिशन होतं, सोसायटी रजिस्टर होतात, त्याच्यानंतर बिल्डर त्या ठिकाणी आपला व्यवसाय करून जातात. आपण बिल्डर हे सोडून द्या, पण आपण समाजात वावरतोय. परंतु ते झाल्यानंतर सरळ एक समाजात वावरतो, राजकारणात वावरतो, त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याकडे येत असतात, मोठ्या अपेक्षेने त्या ठिकाणी आपल्याकडे पाहत असतात. मग त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपली कसरत चालू होते. पाणी प्रश्नासंबंधी आपण सगळे एकत्र आलो असून तरी मी सर्वप्रथम या ठिकाणी झेंडे साहेबांचा आभार मानतो. कारण सार्वजनिक जीवनामध्ये समाजसेवेचं तुम्ही आम्ही सगळेजण जरी एकत्र काम करत असो तरी आज खऱ्या अर्थाने आमच्या ज्ञानाची भर घातली ती तुम्ही घातलेली आहे. कारण आजपर्यंत आम्ही फक्त महानगरपालिकेकडून आम्हाला काय मिळेल, टँकर कसे मिळतील, पाण्याच्या लाईन कशा उपलब्ध होतील, फक्त पाण्याच्या लाईन उपलब्ध नव्हतं. जर तो साठाच उपलब्ध नसेल, मागणीवर जर पुरवठाच होणार नसेल तर त्या पाण्याच्या लाईनच्या टाक्याचा सुद्धा काय उपयोग होणार नाही. तर आज खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला पेपरवरती आणि जे महानगरपालिकेकडे जे ऑथेंटिक आहे ती माहिती तुम्ही आम्हाला दिली. म्हणजे तो पुढे भविष्यामध्ये आम्हाला अधिकाऱ्यांच्या सोबत जे बोलायचे तर याचाच आधार घेऊन बोलणं सोपं राहिलं. कारण आता फुरसिंग आणि देवाच्या ओळीसाठी बेकरानगरला पाण्याची टाकी झालेली आहे. परंतु साहेब याच्यामध्ये थोडंसं देवाच्या ओळी आणि फुरसिंगसाठी वेगळा आपल्याला अजेंडा घेऊन पुढे जावं लागेल. कारण फुरसिंग आणि देवाच्या ओळीसाठी 2010 साली हे नियोजन झालं. त्यावेळेस मी सरपंच होतो म्हणून मला माहिती आहे. 2010 साली जे लोकसंख्या होती आणि पुढच्या 10 वर्षाची लोकसंख्या विचारात घेऊन 2020 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन त्यांनी तो आराखडा राबवला होता. परंतु प्रत्यक्षात 2024 आला ती जी पाण्याची टाकी झालेली आहे ती अजून पूर्ण फुलफ्लेश सुरू नाही झालेली आहे. आता 2030 आहे, म्हणजे त्याच्याही पेक्षा 2020चा त्यांचं टार्गेट होतं. 2020ची लोकसंख्या गरज झालेली ती 2020ची लोकसंख्याची गरज झाली, त्याच्या आपण कितीतरी पुढे गेलेलो आहे. म्हणजे आता त्याचे टार्गेट करतील पुढचा लेखाचा आढावा किंवा आलेख तयार करतील 2040चा वगैरे करतील. तर 2040ची लोकसंख्या आजच पकडली, म्हणजे आज घातलेली आहे. कारण तो फुरसिंगी देवाशिवणी किंवा ज्या आता महानगरपालिकेचे जे समाविष्ट गाव आहेत शहरीकरणाचं प्रमाण खूप स्पीडमध्ये होते. म्हणजे शासनाचे जे काही नॉर्म्स ठरले त्याच्यापेक्षा कितीतरी स्पीडनी या भागामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे. आज वडकीची जर तुम्ही लोकसंख्या पाहिली, भाऊ आता तुम्ही वडकीमध्ये काम करताय, साहेबांना तर सांगितलं की महानगरपालिकेच्या लगत 5 किलोमीटरवरती महानगरपालिकेने पाणी पुरवलं पाहिजे, ही महानगरपालिकेची जबाबदारी. पण तुम्ही सुरुवात जर आज केली त्या कामाला तर तुम्ही आज महानगरपालिकेत त्यावेळेस तुम्हाला पाणी मिळायला सुरुवात होईल. पण तुम्ही आज महानगरपालिकेमध्येच आहेत त्या फुलफ्लेश याने आपल्याला या सगळ्या ज्या काही आंदोलनाचा विषय आहे त्याच्यामध्ये उतरावं लागेल की आता ओळखी बाबा महानगरपालिकेमध्ये नाहीये. देवाचूळ आणि फुसकीचा पाणी प्रश्न मिटलाय. देवाचूळ आणि पाणी प्रश्न आता तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस फक्त गावठाण बेकरायला पुरतेच त्या लाईनवर होतात. पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो पण शाहूवाडीपर्यंत फुसकी आणि म्हणजे वेगळी ग्रामपंचायत कुठं सुरू झाली कुठं संपली हे फक्त स्थानिक लोकांनाच माहिती आहे. म्हणजे जसं गायकरवाडीपासून जर निघालो तर फुसकी हद्द कुठं संपली आणि गायकरवाडी कुठं चालली फक्त आपल्याला समजणार नाही. पण त्यावेळेस जे नियोजन होतं त्यावेळेस त्या भागाला काहीच नियोजन होतं, परंतु तिथं आता ऑलरेडी लोकसंख्या झालेली आहे. तसंच पूर्वेकडचा भाग असेल देवाच्या रोडमध्ये जेवढं उरळी गावठाण आहे त्याच्या 3 पटीने तो आदर्श नगरचा भाग वाढलेला आहे. म्हणजे 2010 साली जेव्हा खरं तर साहेब हा एक ज्वलंत प्रश्न या 16 गावांचा आहे. आपणच आता जो तक्ता पुणे महानगरपालिकेचा या ठिकाणी स्लाइडद्वारे दाखवला त्याच्यामध्ये प्रत्येक गावाला पाण्याची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. जसं विजू शेठने सांगितलं 75 लाख लिटर रोजचं पिसोळीला आहे. उंडरीला 80-85 लाख लिटर पाणी रोजचं लागते आणि मिळते 95,000 1 लाख. तो पण मला वाटतं ते फक्त स्लाइड मध्ये पुणे महानगरपालिकेने लिहायचं म्हणून लिहिलेलं असेल. कारण अण्णा सरपंच होते, आम्ही सरपंच होतो त्या ठिकाणी आम्हाला साहेब हडपसरवरनं 2 लाख लिटर पाणी रोज यायचं. त्यात 1 दिवस पिसोळीला बाळासाहेब मिळायचं आणि 1 दिवस ओंडरीला मिळायचं. एवढं थेंब जसं कॉर्पोरेशन मध्ये गेलं 1 थेंब येत नाही आम्हाला. म्हणजे गेली 8 वर्ष कॉर्पोरेशन मध्ये गेल्यानंतर उल्लेख 1 थेंब पाणी आम्हाला महानगरपालिकेचं त्या पाईपलाईन मधनं आलं नाही. पण आज सांगायत आमची तिथं नोंद आहे की उंडरीला आम्ही पाईपलाईननी पाणी देतो. म्हणजे एवढ्या प्रमाणात साहेब विसंगती आहे. अनेक ठिकाणी आता मागच्या वेळेस पण रावशेठ आमदारांनी पण मीटिंग घेतली होती त्या ठिकाणी पण मी हा प्रश्न मांडला
कारण या भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं हे गरजेचं आहे. कारण पुरंदर हवेली म्हणून आपण आता इथं पण पुरंदर दिले साहेबांनी, पण हवेलीतलीच लोक आहेत. मला वाटतं योगेश नाना आता पुरंदरचे म्हणून, परंतु हा हवेली भागातला फार ज्वलंत असा प्रश्न आहे आणि त्याला वाचा फोडावी म्हणून त्या मीटिंग मध्ये देखील मी मांडली. राजकारणात कोणाला पडायचं नाही, तर सर्वपक्षीय मीटिंग साहेब तुम्ही मांडलेली आहे. कारण राजकारण आपल्याला डिसेंबर मध्ये, नोव्हेंबर मध्ये, ऑक्टोबर मध्ये राजकारणाची दिशा गेल्या 5 वर्षात सारखीच बदलत राहते. 1 महिन्यानी काय होईल, 2 महिन्यांनी काय होईल याची शाश्वती आपल्याला कोणालाच नाही. म्हणून आपण राजकारणात न पडता आपल्या भागाची समस्या कशी सुटेल आणि त्याचं लिडिंग कोण करेल, त्याचं प्रतिनिधित्व कोण करेल याच्याकडे न बघता आपल्या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, हे प्रामुख्यानं महत्वाचं आहे. आता आपण बघतोय त्याच्यासाठी सोडवण्यासाठी अण्णा तुम्ही म्हणले युवराज शेठला तुम्ही खुर्चीवर आहे, आम्ही चादरीवर आहे. गेल्या 8 वर्ष आपण सगळे चादरीवरची लोक इथं जमलोय, खुर्चीवरची युवराज शेठ या ठिकाणी जमले. खरं तर नाही, त्यांची आत्मीयता असती आपल्या भागावर करतो सर्वांच्या वतीने. कारण पाण्यावरती आतापर्यंत 20 ते 25 वर्षामध्ये आतापर्यंत पावसाळा की छत्र्या उगवतात तसे नेते आमच्याकडे भरपूर उगवले. आणि आम्ही काय होतं, कुणाची छत्री धरायची. आम्ही दरवर्षी कुणाची, दर 25 कुणाची ना कुणाची छत्री धरतोय. याच्या व्यतिरिक्त आमचं कुठलंही काम नाहीये. आज जो तो येतो, आज सचिननी सांगितल्या पद्धतीनेच की बाबा आम्ही गुंजवणीचं पाणी देऊ, निर्याचं पाणी देऊ, त्यांनी सांगितल्या पद्धतीने आज आमची लोकसंख्या जर खाल्ल्या भागातली जर विचार केला तर साधारण 10 ते 15 लाख लोकसंख्या आहे. आणि या लोकसंख्येसाठी जर आज सुद्धा पाण्याच्या पिण्याची एवढी समस्या असेल तर मग आम्हाला कुणाची छत्र्या धरायची तरी काय गरज आहे. आम्ही कायम तुमच्या छत्र्या धरतोय आणि तुम्ही 5 वर्षातनं एकदा कुठेतरी कोणतरी उगवतं आणि मग आम्हाला हे करा. आम्ही त्याला लाख मोलाचं मतदान करून जर तुम्ही 5-5 वर्ष आमच्याकडे पाण्याच्या विषयावरती कोण बोलत नसेल तर आम्हाला ही खरंच एक लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण मी एवढ्या पोटतिडकीने का बोलत असेल तर हे सगळे ज्या वेळेस आम्ही मतदान मागायला जात असेल ना, प्रेम मतदान आम्ही आमच्यासाठी मागायला जात नाही, तुमच्यासारखे कोण नेते असेल यांच्यासाठी जात असतो. पण ती महिला ज्या वेळेस सांगतील ना की 4थ्या मजल्यापर्यंत मला हांडा भरून घेऊन जायचंय, तर तो हांडा भरून देणारा आम्हाला आजपर्यंत नेता भेटला नाही. आम्ही तुम्ही येताय त्याला मतदान करीतो, आता तुम्ही कशाला येता आमच्यापर्यंत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्यासाठी. तुम्हाला एक सचिन भाऊनी सांगितलेला विषय की जो एक बंदिस्त कॅनल तुम्हाला ह्या बाजूने जरी वरून नेला तरी काही हरकत नाही, तर बंदिस्त बी नेऊ नका, कॅनल बी नेऊ नका. पण आज बऱ्यापैकी आपल्याकडं आज पाटबंधारे खात्याने असतील, जलसिंचन खात्याने असतील किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जागोजागी आपल्याकडे तळी मोठाली झालेली आहेत. उदाहरणार्थ वडकीमध्ये बघा एक उमाजी नाईक तलाव, आदर तलाव आहे, पलीकडं मस्तानी तलाव आहे, इकडं वडाशेवाडीत एक तलाव आहे, भिलारवाडीचा त्यांचा, तिकडला मांगडेवाडीचा, कात्रज जांभूळवाडीचा त्यांचा एक तलाव आहे. असे मोठे आपल्याकडे तलाव आहेत. ह्या तलावातलं पाणी काय होतं की आपल्याकडे पाझरलं जातं. कारण हे मुळातच तलाव बांधत असताना हे पाझर तलाव म्हणून बांधलेले. बरं, आता ते पाणी जरी पाझरलं तरी काय बऱ्यापैकी आमच्याकडे 70 ते 80% शेतकरी हा कमी झालेला आहे. शेती करण्यात कुणाचा काही एवढा कुणाला इंटरेस्ट राहिलेला नाही. त्यांनी आपापले स्वतःचे बिझनेस कुठे गोडाऊन म्हणा किंवा काय याच्यासाठी केलेले. पण आमच्याकडे आता पिण्याच्या पाण्याला एवढी बेकारी आहे. आणि उदाहरणार्थ तुम्हीच एक आम्हाला सांगितलं की एक क्लास 1 अधिकारी ज्यावेळेस त्यांना पाण्याची समस्या विचारली तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी 2 दिवसांनी आंघोळ करतो. साहेब, ही खरी परिस्थिती आहे. आज खेडेगावामध्ये गेलं तर विहिरीचं पाणी वगैरे काहीतरी माणूस सांधून आले किंवा बोरचं पाणी असेल त्याच्यातून त्याची कुठेतरी उपजीविका किंवा पाण्याने तो कुठेतरी स्नान करू शकतो किंवा वापरण्यासाठी पाणी मिळू शकतं. पण शहरी भागामध्ये जर सोसायटीचं 1,500 फ्लॅटची असेल तर त्या फ्लॅटमध्ये